मित्रांनो नमस्कार. आजचा आपला जो विषय आहे तो आहे बिघडलेली सामाजिक व्यवस्था. ही जर बिघडलेली सामाजिक व्यवस्था जी आहे ही जर आपल्याला म्हणजे वठणीवर आणायचं असेल तर शिक्षक भरती फार महत्वाची आहे. कारण आपण बघितलेलं आहे की जे काही म्हणजे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम जर कोण करत असेल, तर आपले शिक्षक बांधव करतात. आणि या सामाजिक व्यवस्थेमध्ये शिक्षकांचं फार मोठं योगदान आहे. त्यांचं फार मोठं महत्व आहे. म्हणून केवळ आणि केवळ वेगवेगळे आपण जी-आर काढतो आणि विद्यार्थी संख्येचं निमित्त सांगतो आणि हे निमित्त सांगून आपण त्याचा जो परिणाम आहे, तो फक्त आर्थिकतेचा विचार करून शिक्षकांच्या ज्या काही नियुक्त्या आहेत ते आपण करत नाही. हे काही योग्य नाही. कारण सामाजिक स्वास्थ्य, सामाजिक आरोग्य हे जर व्यवस्थित ठेवायचं असेल, तर या समाजाला घडवण्याचं काम, या आपल्या देशाला चांगले नागरिक देण्याचं काम जर कोण करत असेल, तर ते आमचे शिक्षक बांधव करतात. ते आमचे नवनियुक्त आता जे नियुक्त होणार आहेत ते शिक्षक उमेदवार करतात. म्हणून या व्यवस्थेमध्ये शिक्षकांचं जे काही महत्व आहे ते अनन्यसाधारण महत्व आहे. आणि हे महत्व काय आहे ते आपल्याला आज थोडंसं जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथं जे काही आमच्या शिक्षक बांधवांच्या विषयी महत्वाचे काही अ, हे आहेत म्हणजे विधान आहेत, ते आज आपल्याला बघायचं आहे. त्यांचं जे कार्य आहे ते किती अनन्यसाधारण आहे. म्हणून मी आजचा जो विषय घेतलेला आहे, तो शिक्षक भरती करणं किती गरजेचं आहे. आणि आमच्या शिक्षक बांधवांचं या समाज व्यवस्थेमध्ये किती महत्व आहे, त्यावर आपल्याला आज चर्चा करायची आहे. काही महत्वाचे जे मुद्दे आहेत आपल्या शिक्षक बांधवाविषयी, ते आपण इथं या स्क्रीनच्या माध्यमातून शेअर करतोय, त्यावर आपण चर्चा करणार आहोत. बघा, शिक्षक म्हणजे केवळ शिकवणं किंवा अध्यापन करणं किंवा शिकवण देणारा नव्हे, तर माणूस घडवणारा प्रवास आहे. मित्रहो, शिक्षक म्हणजे यांचं काम केवळ शिकवणंच नाही, शिक्षण देणं एवढंच त्यांचं कार्य नाही, तर त्यापेक्षा ते माणूस घडवणारा त्यांचा जो प्रवास फार मोठा. माणसाची समाज व्यवस्थेमध्ये जडणघडण करण्याचं काम जर कोणाचं असेल, तर ते आमच्या शिक्षक बांधवांचं आहे. म्हणून इथं आपण असं म्हटलेलं आहे, की शिक्षक म्हणजे केवळ शिकवण देणारा नव्हे, तर माणूस घडवणारा प्रवास आहे. पुढं आपल्याला तो शब्दांपेक्षा उदाहरणातून जास्त बोलतो आणि शांतपणे मनावर ठसा उमटवतो. आमचे जे शिक्षक बांधव आहेत, आमचे जे आता जे येणारे शिक्षक भरतीतून जे काही नवनियुक्त शिक्षक उमेदवार जे नियुक्त होणार आहेत, ते समाजामध्ये काय कार्य करतात? तर आमचे जे शिक्षक बांधव ते शब्दांपेक्षा उदाहरणातून जास्त बोलतो आणि शांतपणे मनावर ठसा उमटवतो. हे आमच्या शिक्षक बांधवांचं फार महत्वाचं आणखी एक कार्य आहे मित्रहो. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आत लपलेली क्षमता तो आधी ओळखतो. म्हणजे शिक्षक बांधव काय करतात, ही जी आपली शिक्षण व्यवस्था आहे, ही शिक्षण व्यवस्था कशासाठी आहे? तर जे काही उद्याचे या देशाला घडवण्यासाठी जे सुजाण नागरिकांची गरज आहे, ते सुजाण नागरिक आपल्या विद्यार्थ्यांमधनच बनतात. मग आमचे शिक्षक बांधव प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आत लपलेली क्षमता ते आधी ओळखतात आणि त्यानंतर मग त्यावर कुठली ट्रीटमेंट करायची ते आमचे शिक्षक बांधव योग्य प्रकारे करतात. हे अनन्यसाधारण एक आमच्या शिक्षक बांधवांचं समाजासाठी
योगदान आहे. चूक झाली तरी तो मोजत नाही आणि सुधारण्याची संधी देतो. बघा, आमचे शिक्षक बांधव काय करतात, तर एखादी चूक झाली तरी ते मोजत नाहीत. आणि दुसरं महत्वाचं ते म्हणजे सुधारण्याची, त्यांना जे काही विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना सुधारण्याची संधी देतात. हे सुद्धा एक आमचे जे शिक्षक बांधव आहेत त्यांचं फार मोठं कार्य आहे. कठोरपणा आणि मायेचा तोल राखणं ही शिक्षकांची खरी कला आहे. तो केवळ अभ्यासक्रम पूर्ण करत नाही, तर विचारांची दिशा ठरवतो. बघा, आमचे शिक्षक बांधव कठोरपणा आणि मायेचा तोल राखणं ही शिक्षकांची खरी कला आहे. कारण काय? तर तुम्हाला माहीतच आहे, की आपला जो काही विद्यार्थी वर्ग आहे, हा घरच्यापेक्षा शाळेत जास्त काळ असतो. मग शाळेत जास्त काळ असल्यामुळे त्यांचं पालकत्व आमचे शिक्षक बांधव स्वीकारतात. मग अशा वेळेस त्यांचं पालकत्व स्वीकारल्यामुळे त्या विद्यार्थ्याला जर समाजाच्या दृष्टिकोनातून म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनात तो चांगला विद्यार्थी घडवायचा आहे, चांगलं व्यक्तिमत्व घडवायचं आहे, तर तिथं केव्हा ते कठोर होतात आणि मायेचा तोल सुद्धा राखतात. हे सुद्धा इथं महत्वाचं आहे. ही शिक्षकाची खरी कला आहे. ती आमच्या शिक्षक बांधवालाच जमलेली एक कला आहे. तो केवळ अभ्यासक्रम पूर्ण करत नाही, तर विचाराची दिशा ठरवतो. म्हणून शिक्षक भरती करणं फार गरजेचं आहे. विद्यार्थी एकदा थोडेसे कमी असले तरी चालतील, पण शिक्षकाची कमतरता ही समाजासाठी घातक आहे मित्र, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कारण आपण बघितलं असेल, गेल्या एक 8 ते 10 दिवसाच्या अगोदर एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या महाराष्ट्रातच 2 अल्पवयीन विद्यार्थी एकाच डेस्क बेंचवर बसले होते आणि एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याचा गळा कापला. ही सुद्धा एक म्हणजे आपल्या समाजाला ही काही फारशी म्हणजे अशी शोभणारी गोष्ट नाही. ही आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. त्याचं कारणच एक आहे, की काय होतं माहीत आहे का, की जिथं म्हणजे अनट्रेन व्यक्तिमत्व असते शिकवण्यासाठी, जे काही आपले शिक्षक बांधव आहेत त्यांची एक पात्रता ठरलेली आहे. आणि ती पात्रता नसलेल्या ठिकाणी जेव्हा आमचे विद्यार्थी अध्यापन म्हणजे शिकण्यासाठी, अध्ययन करण्यासाठी जातात, त्यावेळेस ह्या अशा घटना घडतात. म्हणून आमच्या शिक्षक बांधवांचं जे कार्य आहे ते काय अभ्यासक्रम ते पूर्ण तर करतात एवढंच त्यांचं कार्य नाही, तर विचारांची ते दिशा ठरवतात म्हटलं. हा एक त्यांचा फार महत्वाचं त्यांचं कार्य आहे. आज दुर्लक्षित वाटणारा विद्यार्थी उद्या उभा राहिला की शिक्षकाचा विजय होतो. आज जो दुर्लक्षित विद्यार्थी आहे त्याच्याकडे लक्ष नाही आहे. तर आज हा दुर्लक्षित राहणारा जो काही वाटणारा जो विद्यार्थी आहे, हा उद्या उभा राहिला, की शिक्षकांचा विजय होतो. तो स्वतः मागे राहतो, पण विद्यार्थ्याला पुढे नेतो. बघा किती महान कार्य आहे आमच्या शिक्षक बांधवांचं आणि येणारे आमचे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचं. ते स्वतः मागे राहतात, पण आपल्या विद्यार्थ्याला कधीच मागे राहू देत नाहीत. म्हणून इथं असं म्हटलेलं आहे, की आज दुर्लक्षित वाटणारा विद्यार्थी उद्या उभा राहिला, की शिक्षकाचा विजय होतो. आमच्या शिक्षक बांधवांचा विजय कशात आहे? तर जो दुर्लक्षित विद्यार्थी आहे, तो उद्या त्याच्या पायावर उभा राहिला आणि तो त्याच्या पायावर उद्या उभा राहिला, म्हणजे आमच्या शिक्षकांचा विजय होतो आणि त्यातच आम्ही आमचे जे शिक्षक बांधव आहेत, जे शिक्षक उमेदवार आहेत, ते धन्यता मानतात. म्हणून शिक्षक भरतीची गरज आहे. ते स्वतः मागे राहतात, पण विद्यार्थ्याला मित्र पुढे नेतात. शिक्षक बांधव हे स्वतः आर्थिक परिस्थितीतून सुद्धा ते मागे राहतील, पण जो विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला ते पुढे नेल्याशिवाय राहत नाहीत. ते नव्हे, ते विद्यार्थ्याला पुढे नेतातच. हे आमच्या शिक्षक बांधवांचं फार मोठं या व्यवस्थेसाठी, या सामाजिक व्यवस्थेसाठी योगदान आहे मित्र. अपयशात आधार देणं आणि यशात नम्र राहायला शिकवणं हे त्यांचं काम आहे. म्हणजे शिक्षक बांधवांचं काय काम आहे? तर ते अपयशामध्ये
कुठल्याही विद्यार्थ्याला आधार देतात आणि यशात त्याला नम्र राहायला शिकवतात. त्याची समाजाप्रती काय जबाबदारी आहे ते सुद्धा शिकवण्याचं काम आमचे शिक्षक बांधव करतात. आमचे शिक्षक उमेदवार करतात. हे त्यांचं काम आहे. शिक्षक वेळच नाही तर भविष्यातील माणसाचं नियोजन करतात. आपले जे शिक्षक बांधव आहेत ते शिक्षक बांधव वेळेतच नाही तर भविष्यातील माणसाचं जे काही आहे ते नियोजन करतात. समाज बदलायचा असेल तर मित्र भाषण कमी करावे लागतील आणि शिक्षक जास्त हवेत. म्हणून शिक्षक भरती करावीच लागणार. तर जोपर्यंत शिक्षक भरती होणार नाही तोपर्यंत सदृढ समाज व्यवस्था उभी राहणार आहे. आणि सदृढ समाज व्यवस्थेची सध्या फार गरज आहे मित्र हो. जे काही सध्याचे आपले शासनकर्ते आहेत त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून केवळ आर्थिकतेचं कारण देऊन शिक्षक भरती थांबवून केवळ विद्यार्थी संख्या कमी आहे म्हणून त्या शाळा बंद करून विद्यार्थी 10च्या आत आहेत म्हणून तिथं कॉन्ट्रॅक्ट बेसवर शिक्षक नियुक्त करू नका. नव्या दमाचे शिक्षक तिथं नियुक्त करा आणि त्यांच्यावर विद्यार्थी संख्या वाढवण्याची जबाबदारी टाका. ते निश्चितच विद्यार्थी संख्या वाढवल्याशिवाय राहणार आहेत. पण माझे या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही आपले शासन करते आहेत त्यांना कळकळीची विनंती आहे की फार काही वेळ न लावता लवकरात लवकर शिक्षक भरती करा आणि एक सदृढ समाज व्यवस्था निर्माण करण्याची संधी आमच्या जे काही नवीन शिक्षक उमेदवार आहेत त्या नवीन शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांना द्या. एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो मित्र हो. आणि आजच्या आपल्या या हे जे काही 2 शब्द आपल्याकडे व्यक्त केलेले आहेत त्यांना पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.